फेसबुकवरील व्हॉट्सअपवरील मित्रमैत्रिणींनो, तर तुम्ही सर्वजण कसे आहात? नवीन वर्ष एन्जॉय केले ना? तर नुकतंच यावर्षी एक विशेष पद्धतीनं सर्वांनी नवीन वर्ष साजरं केलं, ते म्हणजे देवाच्या चरणावर भक्तिभावाने विदाऊट ड्रिंक दूध पिऊन. तर अशा पद्धतीनं हे जे नवीन वर्ष साजरं केलं त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. कारण प्रत्येक गोष्टीची सुरुवात म्हणजे प्रत्येक गोष्ट ही खरं तर आपल्या भक्तीने, आपल्या देवाच्या कृपेने घडत असते. अगदी सृष्टीतलं एखादं पानसुद्धा देवाच्या ईश्वराच्या आज्ञेशिवाय ते हलू शकत नाही असं म्हटलं जातं. तर सर्वांना मनापासून नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. आणि जसं की 2024 हे वर्ष खरं तर 2024ची बेरीज ही 8 अंक असा येत होते आणि 8 हा शनीचा अंक असल्याने बऱ्याचशा त्या वर्षात जाळपोळीच्या घटना, त्याचबरोबर आकस्मिक ॲक्सिडेंटच्या घटना, त्याशिवाय सत्तांतर, वेगवेगळे म्हणजे शनीचा अंक येत असल्यामुळे वेगवेगळ्या वाईट घटनांना आपल्याला सामोरं जावं लागलं. आणि अशा पद्धतीने कसं तरी 2024मधून आपण सुटलो आणि 2025चा विचार केला तर 2025ची बेरीज 2 + 2 + 5 असं एकूण 9 अंक येतो. तर 9 हा धनाचा अंक आहे, लक्ष्मीचा अंक आहे आणि शुभ अंक आहे. तर अशा या 9 अंकाचं हे वर्ष, नवीन वर्ष सुरुवात झाली असून आपण सर्वजण ज्या काही अडचणीतून त्रस्त झालो होतो त्यातून बाहेर पडल्यासारखं वाटतं आहे. थोडंसं खूप आनंदी असल्यासारखं वाटतं आहे. तर मी स्वतः वैयक्तिक खूपच आनंदी आहे. कारण अजून 2 दिवस होते नवीन वर्ष सुरुवात व्हायला. तर माझे आर्थिक प्रॉब्लेम बरेचसे सुटले आणि नवीन वर्षाची सुरुवात पण छान झाली. तर अशा पद्धतीनं आपलं हे 2024 आहे 2025 वर्ष आहे ते अतिशय शुभ आहे. तर सर्वांनी या वर्षात नवीन संकल्प केले असतील. तर मी सुद्धा आता ठरवले, आता आपण हे जे चॅनल चालू केलं आहे त्या माध्यमातून व्हिडिओज नाही तर आपले स्वतःचे वैयक्तिक अनुभव शेअर करायचे. आता मी काय जास्त फिल्म सिटीतली किंवा वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रातली अगदी प्रसिद्ध असं माझं व्यक्तिमत्व नाही. मी एक सामान्य महिला, घरगुती काम करणारी, त्याचबरोबर छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मानणारी आणि एखाद्या दुःखातून म्हणजे दुःख झाल्यानंतर रडणारी अशीच एक सामान्य स्त्री. म्हणून तरीसुद्धा मी माझे अनुभव तुमच्यापर्यंत शेअरिंग करणार आहे आणि वेगवेगळ्या विषयावर, वेगवेगळ्या टॉपिकवर मी आता असंच छोटं मोठं माझं स्वतःचं जे काही माझ्या भावनांचे खेळ मनामध्ये चाललेले असतात त्यातून निर्माण झालेली जी अभिव्यक्ती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. तरी प्लीज कृपया आपण मला ऐकत राहा माझ्या एनर्जी 1991 यूट्यूब चॅनलवर. तर आजचा विषय काय आहे तर आपण जी भक्ती करतो देवाची, तर त्या भक्तीसुद्धा आपण जर आपल्या एका स्वच्छ अंतःकरणानं, प्युअर हार्टनं जर केली तर आपण देवाशी कनेक्ट होतो आणि देव आपल्या मनातल्या गोष्टी न बोलताही ऐकून आपल्या बऱ्याचशा इच्छा आपल्या पूर्ण करतो. आपल्याला आपल्या दुःखाशी लढण्याची ताकद देतो. आता मी काय खूप सुखी वगैरे अजिबात नाही. जर विचार केला तर मला मला स्वतःचं घर नाही, माझ्याकडं खूप मोठा बँक बॅलन्स नाही, माझं थोडंसं वैयक्तिक आयुष्य विदाऊट जोडीदार आणि विस्कळीत स्वरूपाचं आहे. तर तरीसुद्धा मी जगण्याचा
मनापासून प्रयत्न करते. कारण या जीवनात दुःखाला कंटाळून आत्महत्या करणारे अनेक लोक आहेत. पण आत्महत्या हा पर्याय असू शकत नाही. आपण आपल्या शरीराची अंतविधी झाल्यानंतर आपल्या शरीरातून जो आत्मा असतो त्याचं पूर्णपणे म्हणजे तो शांत मनाने ह्या मातीत मिसळला पाहिजे. त्याच्यावर चांगल्या पद्धतीचे अंत्यसंस्कार झाले पाहिजेत. तर आपण आपल्या आत्म्याशी शरीराशी असं म्हणजे वागू शकत नाही. आत्महत्या करून त्यांना त्रास देऊ शकत नाही आपल्या शरीरातल्या कुठल्याही अवयवाला वगैरे, आणि विशेष म्हणजे आपल्या आत्म्याला. तर मी अशी स्वतःवर प्रेम करणारी, सेल्फ लव्ह करणारी आणि अशी एक स्त्री आहे. त्यामुळे मला माझ्या वैयक्तिक आयुष्यात हे जे दुःख पेलवण्याची ताकद, हे सामर्थ्य पुरवण्यासाठी मी माझ्या ईश्वराशी अतिशय कनेक्ट असते. तर आता माझ्या पंढरपूरच्या बहिणीने मला एक काळ्या मूर्ती, विठ्ठलाची एक काळी मूर्ती गिफ्ट दिली. तर मी रोज म्हणजे एकादशी दिवशी त्याची पूजा करते. पण जेव्हा माझ्याकडे ती मूर्ती नव्हती तेव्हापासून मला पांडुरंग हा आपला सर्वसामान्यांचा देव म्हणून मला मनापासून आवडतो. आणि आम्ही एकदा ठरवलं सगळ्या बहिणींनी की आपण पांडुरंगाचं दर्शन जे सहजासहजी मिळत नाही, खूप गर्दी असते. तर आपण काही झालं तरी पंढरपुरात गेल्यानंतर असाच योग आला बहिणीच्या मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने. तर तेव्हा आम्ही ठरवलं की आता आपण पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंच. तर आपण लवकर भल्या पहाटे उठून पांडुरंगाच्या चरणी जाऊया. आणि आम्ही असं ठरवलं आणि आम्ही सर्वजण लवकर उठून आंघोळ्या करून तयार झालो. आणि भल्या पहाटे अंधार असतानाच आम्ही मंदिराकडे निघालो. तर आम्हाला पांडुरंगाकडे जाताना रस्त्यामध्ये एखादा हार घ्यावा, एखादा थोडासा प्रसाद घ्यावा असं वाटलं. तर एकही दुकान त्यावेळी उघडं नव्हतं. तर त्यामुळं आम्हाला अगदी आमची निराशा झाली आणि आम्ही तसंच पांडुरंगापर्यंत पोहोचायचं म्हणून गेलो आणि अगदी रिकाम्या हाताने. तर अशा पद्धतीनं आम्ही मंदिरात जाऊन गाभाऱ्यातल्या त्या भल्या मोठ्या रांगेत थांबलो. आणि असंच रांगेत जाताना मला खूप वाईट वाटत होतं की आपण पांडुरंगाला इतक्या दिवसातून इतक्या वर्षातून चाललो आहे, पण अगदी ते सुद्धा रिकाम्या हाताने आपण साधं साखरपुटानेसुद्धा घेऊ शकलो नाही देवाला. तर अशा ह्या विचारात मी माझी बहीण असं थोडंसं रांगेत बोलत जात होतो. आणि नंतर असं चालत चालत थोडंसं खूप मोठी रांग होती आणि रांग जशी जशी जवळ येत राहिली तसं माझं मन थोडंसं जास्त गहिवरत होतं की आपण पांडुरंगाला काहीतरी न्यायला हवं होतं. तर असं करत 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 आम्ही अगदी पांडुरंगाच्या म्हणजे आम्हाला पांडुरंग दिसू शकत होता अशा अंतरावर होतो. तर माझ्या पुढे 3-4 व्यक्ती असतील, तर अशा अंतरावर मी होते. तर मी पांडुरंगाचं रूप न्याहाळत होते, पांडुरंगाला बघत होते. गर्दीतून त्याला म्हणजे खूप धडपडीनं बघत होते. आणि तेवढ्यातच माझ्या पाठीमागून असा आवाज झाला, ताई हा हार आणि हा प्रसाद तुम्ही पांडुरंगाच्या चरणी अर्पण कराल का? आणि मी पाठीमागं वळून पाहिलं तर एक भक्त माझ्याकडे बघून मला बोलत होता आणि त्याने मला क्षणात हार आणि जो काही प्रसाद साखरपुटाने वगैरे असतील तो माझ्यापर्यंत दिला, माझ्या हातात दिला. आणि काय आश्चर्य, माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आणि तेवढ्यात माझा पांडुरंगापर्यंत माझा नंबर आला आणि मी पांडुरंगाच्या चरणावर तो हार आणि तो प्रसाद अतिशय अगदी कुठलाही विचार न करता मी आनंदाश्रूंनी तो प्रसाद आणि हार पांडुरंगाच्या चरणी वाहिला. आणि बघा, देव किती लवकर आपल्या मनात ऐकतो. जर आपण चांगल्या हृदयाने, चांगल्या मनाने ईश्वराची भक्ती केली, कुठलंही पाप मनात न ठेवता, तर आपल्याला पांडुरंग हा भेटतोच. आणि मला खरंच पांडुरंग भेटला. तर अशा या माझ्या पांडुरंगाला मी मनापासून धन्यवाद देते. आणि तुम्हीसुद्धा अशाच काही तुमच्या आठवणी, तुमची भक्ती व्यक्त करा, शेअरिंग करा आणि देवाच्या सानिध्यात राहा. बघा, तुम्हाला कुठलंही दुःख जाणवणार नाही. आणि जर असेल तर ते लढण्याचं सामर्थ्य तुम्हाला मिळेल. तर खरंच या सृष्टीत, ह्याच्यामध्ये कणाकणामध्ये ईश्वराचं अस्तित्व आहे, ते नाकारता येणार नाही. तर अशा या